न्यूझीलंड दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेला केलं संबोधित. भारताची शिक्षण क्षेत्रातली उल्लेखनीय प्रगती केली अधोरेखित. लोकसभेत आज वक्फ कायद्यासंदर्भातील 2 महत्वाची विधेयकं होणार सादर. वक्फ कायद्यात सुधारणा प्रस्तावित. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर. प्रमुख व्याजदर जैसे थे. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारतीय अर्थव्यवस्था भक्कम. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास. तणावग्रस्त बांगलादेशात आज हंगामी सरकारची होणार स्थापना. सरकारचे प्रमुख म्हणून डॉ. मोहम्मद युनूस घेणार शपथ. अजूनही बांगलादेशाची परिस्थिती नाजूक. बांगलादेशात अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थी अभियंते यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा. अधिकाधिक विशेष विमानांद्वारे देशवासियांना आणणार परत. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था यंदाचा स्वातंत्र्य दिन अवकाशात पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करून करणार साजरा. विदर्भासाठी वरदान ठरू शकणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 13 तालुक्यांना मिळणार सिंचनाचा लाभ. 4.25 लाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात अपात्र ठरलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटची निवृत्तीची घोषणा. अपात्र ठरवल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक लवादामध्ये केलं अपील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनामध्ये मीराबाई चानूनं आणि अॅथलेटिक्समध्ये अविनाश साबळेनं केली निराशा. पदकाचं स्वप्न भंगलं. भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पदकासाठी उतरणार मैदानात, तर भारतीय हॉकी पुरुष संघाची कांस्य पदकासाठी स्पेनशी लढत. आणि तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यासह श्रीलंकेनं मालिकाही घातली खिशात. भारताचा 110 धावांनी झाला पराभव. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आपल्या न्यूझीलंडच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांच्याशी भेट झाली. उभय नेत्यांनी दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांमधील प्रगती अधोरेखित केली. तसंच विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली. उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांची प्रशंसा केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी वेलिंग्टन रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. त्यांनी पुकेआहू राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजलीही वाहिली. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी वेलिंग्टन इथं आयोजित न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेला संबोधित केलं. शिक्षण हे सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र उभारणीचं माध्यम आहे असं सांगत भारत सरकारनं देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत असं राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केलं. शिक्षण हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा आणि उन्नतीचा पाया आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भारतात 21व्या शतकात शिक्षण क्षेत्रात झालेला विकास आणि वाढलेल्या साक्षरतेच्या प्रमाणासह भारतानं शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला. दरम्यान आज सकाळी राष्ट्रपती राजधानी वेलिंग्टन इथं पोहोचल्यानंतर न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांच्या उपस्थितीत वेलिंग्टन इथल्या शासकीय निवासस्थानी त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं आणि मानवंदना देण्यात आली. यावेळी आयोजित समारंभात पारंपरिक माओरी संस्कृतीचं दर्शन राष्ट्रपतींना घडलं. लोकसभेत आज 2 महत्वाची विधेयकं सादर केली जाणार आहेत. वक्फ सुधारणा विधेयक 2024 आणि मुसलमान वक्फ निरस्त विधेयक 2024 ही विधेयकं आज मांडण्यात येणार आहेत. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू ही विधेयकं लोकसभेत सादर करतील. या नव्या विधेयकांमध्ये सुमारे 40 सुधारणा प्रस्तावित आहेत.
रेल्वे आणि लष्करानंतर वक्फ मंडळाकडे सर्वात जास्त जमिनी आहेत. विद्यमान कायद्यानुसार कोणतीही जमीन संपत्ती वक्फ घोषित केल्यानंतर ती कायम वक्फचा अधिकार होते. अखिल भारतीय मुस्लिम लॉ बोर्डसारख्या संस्था या विधेयकाला विरोध करत आहेत. त्याचप्रमाणे भारतीय वायुयान विधेयक 2024 देखील आज मांडलं जाण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं पथक आजपासून जम्मू काश्मीरच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहे. हे पथक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. तसंच निवडणूक आयोगाचे अधिकारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतही चर्चा करणार आहेत. विविध जिल्ह्यांचे दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही हे निवडणूक आयोगाचं पथक चर्चा करेल. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर करण्यात आला. यात प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. सध्या असलेला 6.5% रेपो दर यथास्थिती ठेवण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावेळी दिली. रेपो दरात कोणताही बदल न करण्याची ही सलग 9वी वेळ आहे. एप्रिल 2023 पासून हाच रेपो दर कायम आहे. स्थायी ठेव सुविधा दर 6.25% तर किरकोळ स्थायी सुविधा दर आणि बँक दर 6.75% कायम आहेत. जागतिक पातळीवर अस्थिरतेचं वातावरण पाहायला मिळतंय. मात्र देशांतर्गत अर्थव्यवस्थेमधल्या बळकटीमुळे भारत भक्कम स्थितीत असून देशाचा विकास निरंतर सुरू आहे, असं दास यांनी यावेळी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठीचा जीडीपी वृद्धीचा अंदाज 7.3% वरून कमी करून 7.1% करण्यात आला आहे आणि दुसऱ्या तिमाहीसाठी 7.2% वृद्धीचा अंदाज कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. शाश्वत विकासासाठी किमतीतील स्थैर्य आवश्यक आहे. महागाईचा दर अजूनही चिंतेचा विषय आहे. मात्र महागाईत मोठ्या प्रमाणावर घट अपेक्षित आहे, असं ते म्हणाले. देशांतर्गत मागणी वाढल्यानंतर उत्पादन आणखी वेगानं अपेक्षित असून खासगी क्षेत्रात गुंतवणुकीत तेजीचे संकेत मिळत आहेत, असं दास यांनी सांगितलं. तणावग्रस्त बांगलादेशात आज हंगामी सरकारची स्थापना होणार आहे. हे 15 सदस्यीय हंगामी सरकार असणार आहे. सरकारचे प्रमुख म्हणून डॉक्टर मोहम्मद युनूस आज शपथ घेतील. हिंसाचारग्रस्त बांगलादेशात अजूनही परिस्थिती नाजूक असून शांतता राखण्याचं आवाहन मोहम्मद युनूस यांनी केलं आहे. येत्या 3 ते 4 दिवसात देशातील परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या काही दिवसात झालेल्या हिंसक घटनांमधील दोषींवर लवकरच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान बांगलादेश सैन्यानं आपल्या आसपास हिंसक घटना, तोडफोड, मृत्यूची धमकी अशा प्रकारच्या काही घटना घडत असल्यास बांगलादेशातील नागरिकांना जवळच्या सैन्य शिबिराशी संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांची सार्वजनिक मालमत्तेची तसंच सरकारी आस्थापनांच्या सुरक्षिततेसाठी जागोजागी सैन्य तैनात केलं असल्याचं आंतरसेवा जनसंपर्क संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. जुलैपासून सुरू झालेल्या या आंदोलनात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 450हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील भारतीयांच्या भारत सरकार निरंतर संपर्कात आहे. बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थी अभियंत्यांना मदत करून त्यांना मायदेशी परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी काल चर्चा केली. या नागरिकांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना केल्या जातील. तसंच हवाई वाहतुकीच्या मदतीनं त्यांना देशात परत आणलं जाईल असं आश्वासन जयशंकर यांनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशातील राज्यातल्या नागरिकांची माहिती पत्त्यासह परराष्ट्र मंत्रालयाला दिली आहे. बांगलादेशातील आपल्या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारताच्या वतीनं कारवाई करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. तसंच भारतीय दूतावासाच्या मदतीनं नागरिकांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेतली जात असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. तसंच राज्यातील या नागरिकांना राज्यात परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मदत करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था यंदाचा स्वातंत्र्य दिन अवकाशात पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करून साजरा करणार आहे. 15 ऑगस्टला श्रीहरिकोटा इथून सकाळी 9:17 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार असून
लघु उपग्रह प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. हा 500 किलो वजनाचा उपग्रह 500 किलोमीटरच्या कक्षेत नेऊ शकतो. या प्रक्षेपक यानाचं हे प्रात्यक्षिक उड्डाण यशस्वी झाल्यानंतर ते उत्पादनासाठी खासगी क्षेत्राकडे हस्तांतरित केलं जाईल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि नवसंशोधकांसाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले आहेत. इस्रोच्या चांद्रयान-3च्या चमूला त्यांच्या अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल विज्ञान चमू पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय विज्ञान संस्थेचे माजी संचालक प्राध्यापक जी. पद्मनाभन यांची जीवशास्त्रातील विज्ञान रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विज्ञानश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्यांमध्ये आनंद रामकृष्णन सी, उमेश वार्ष्णेय, भीमसिंग, आदिमूर्ती आदी, सय्यद वाज, अहमद नक्वी, संजय बेहारी आणि राहुल मुखर्जी यांचा समावेश आहे. विज्ञान युवा पुरस्कारांसाठी डॉक्टर बप्पी पॉल, डॉक्टर अभिलाष, डॉक्टर राधाकृष्णन महालक्ष्मी, पूर्वी सैकिया, दिगेंद्रनाथ स्वैन, प्रभू राजगोपाल आणि प्रशांत कुमार यांची निवड करण्यात आली आहे. हे सगळे पुरस्कार 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवसाचं औचित्य साधून प्रदान करण्यात येणार आहेत. सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेतल्यानंतर चालू आर्थिक वर्षात 31 जुलैपर्यंत देशातून एकूण 2,60,000 टन इतका कांदा निर्यात करण्यात आला. त्याशिवाय कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठीचा साठा म्हणून सरकारनं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना आणि नाफेडमार्फत महाराष्ट्रातून 44,68,000 टन कांदा खरेदी केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळाल्याचं सरकारनं म्हटलंय. सरकारनं 4 मे 2024 पासून कांद्यावरची निर्यात बंदी मागे घेतली होती. विदर्भासाठी सिंचनाच्या दृष्टीनं वरदान ठरू शकणाऱ्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विदर्भातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पामुळे सिंचनाची सोय होणार असून तिथल्या शेतीचा चेहरामोहरा बदलणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे 4.25 लाख हेक्टर सिंचनाचं क्षेत्र होण्याची अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यपालांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. 88,575 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून सुमारे 6 जिल्ह्यातून जाणाऱ्या या प्रकल्पाचा लाभ विदर्भातल्या 15 तालुक्यांना मिळणार आहे. प्रकल्पबाधितांना आता सदनिका देण्याचा निर्णय देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसंच अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेलाही मंजुरी मिळाली आहे. आदिवासी विभागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विनापरवानगी झाड तोडलं तर 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या धोरणातून येत्या 5 वर्षात 30,000 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनकार्यावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथाचं प्रकाशन काल ठाण्यात राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. आपल्याकडून समाजाला काही मिळावं यासाठी मी आयुष्यभर काम केलं आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे आणि पुढेही करत राहणार असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. अशा पुस्तकातून सामान्यातून वर आलेल्या व्यक्तिमत्वाचं महत्त्व आपल्याला कळतं असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तर मातीशी नाळ जोडलेली असलेला कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदे यांनी काम केलं आणि सर्वसामान्यांचं सरकार स्थापन केलं अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांना कृषीपूरक साहित्याचं तातडीनं वितरण करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात 99% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून
डीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना द्यायची कृषीपूरक उपकरणं निविष्ठा यांचं वितरण त्वरित करावं. नॅनो युरिया, डीएपी पॉवर स्प्रे पंप, स्टोरेज बॅग, मेटल डिहाईड आदी साहित्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं असं ते म्हणाले. यावेळी विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भासणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्याची गरज आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं आयोजित दक्ष आपत्ती व्यवस्थापन परिषद 2024चा आरंभ काल झाला. त्यावेळी ते बोलत होते. कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. आपत्तीमध्ये होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. आपत्तीबाबतच्या पूर्वसूचना नागरिकांना जलद आणि वेळेत मिळाल्या पाहिजेत, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा असं ते म्हणाले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी संजय यादव, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक लहुराज माळी आदी मान्यवर उपस्थित होते. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी मतदार यादीत जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराची नोंद झाल्याची खात्री करावी, तसंच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी मतदाराला मतदान केंद्र बदलाची माहिती द्यावी असं आवाहन पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केलं. भारत निवडणूक आयोग मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत काल कोल्हापुरात सर्व खासदार, आमदार, राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी नेहमीच चांगली असते. येत्या निवडणुकीत देखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पुलकुंडवार यांनी केलं. या बैठकीत पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तांना विभागातल्या 5 जिल्ह्यांसाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं. जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आलं. आदिवासी कलेला चालना मिळावी आणि कलेच्या माध्यमातून सृजनशील कल्पनांचं सादरीकरण व्हावं, यासाठी आदिवासी संस्कृती आणि समूह नृत्य कलेच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत सुमारे 44 समूहांनी सहभाग नोंदवला असून या नृत्याविष्कारानं प्रेक्षकांना विविध आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडेल. पुण्यात दौंड तालुक्यातल्या भाणगाव इथं टेस्टी बाईट या खाद्यपदार्थाच्या कंपनीत वायुगळती झाल्याची घटना घडली. यामध्ये 14 कामगार जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 9 महिलांचाही समावेश आहे. यातील 3 महिलांना अधिक त्रास झाल्यानं त्यांना पुण्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कामगारांना उलटी, चक्कर तसंच डोळ्यांना जळजळ असा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं नांदेड जिल्ह्यात 2 दिवसांचं नवे फौजदारी कायदे 2023 या मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. विधी क्षेत्रातलं हे क्रांतिकारी पाऊल असून अतिशय सोप्या शब्दात या प्रदर्शनामध्ये त्याची मांडणी केली आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उपस्थितांना या कायद्याच्या प्रचाराची माहिती दिली. 1 जुलैपासून इम्प्लिमेंट झालेले कायदे ते आपले ओरिजिनल भारताचे कायदे आहेत आणि भारतीय लोकांसाठी बनवलेले आहेत. म्हणून हे कायदे आपल्या लोकांना म्हणजे भारतीय लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि त्यातही जे टाइम पिरियड दिलेला आहे किंवा मग जे काही पनिशमेंट्स मध्ये अमेंडमेंट झालेले आहेत ते नक्कीच लोकांना खूप उपयोगी असतील. हातमागावरच्या पैठणी साड्यांना सध्या मोठी मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विणकर महिलांनी पैठणीची परंपरा कायम ठेवली आहे. पाहुयात याबाबतचा वृत्तांत. देशातल्या हातमाग उद्योगाला सक्षम बनवण्यासाठी आणि हातमागाला जगभरामध्ये मान्यता मिळावी या उद्देशानं दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. अशातच
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणला गौरवशाली इतिहास मिळवून देणाऱ्या पैठणीला कसं विसरून चालेल. 1993 पासून पूनम साडी सेंटरला वस्त्रोद्योग विभागाचा पुरस्कार मिळालाय. हमारी ये चौथी पीढ़ी इस खात्मा इसमें पैठणी साड़ी बनाने का, और हम इस क्षेत्र में पैठणी साड़ी का उद्योग बहुत अच्छी तरह से चल रहा. सुंदर नक्षीकाम केलेली पैठणी याचं विशेष जवळचं असं नातं आहे. महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणीला साड्यांची महाराणी असंही संबोधलं जातं. भारतामध्ये सणासुदीच्या काळामध्ये पैठणीसारख्या साडीला खूपच मागणी असते. एक पैठणी विणून तयार करण्यासाठी साधारणतः 6 ते 7 महिन्यांचाही कालावधी लागू शकतो. त्याचप्रमाणे पैठणीच्या किमतीमध्येही खूप उतार चढाव दिसून येतात. अगदी 1000 रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत या पैठणीच्या किमती असतात. या साडीला बनवायला कमीत कमी 3 ते 3.5 महिने लागतात, आणि जो 3 ते 3.5 महिने लागतात. आणि जोपर्यंत सिंगल बॉर्डर आहे पहिली स्टार्टिंगला, तेव्हा कमीत कमी 30 ते 35 इंच काम होतं. त्यानंतर दोन्ही साईडनी बॉर्डर चालू होती, तर याला कमीत कमी एके दिवसामध्ये 7 ते 8 इंच काम होतं. आणि प्युअर रेशीम वापरतो याला, प्युअर सिल्क. आणि जी आपलं कच्चं मटेरियल आहे आपण हे बँगलोर आणतो, नंतर मग कलरिंग ते सर्व काही आपण इथं तयार करतो. ते साडीत भरपूर अनुभव आले, कशा करायच्या काय करायच्या, सगळं व्यवस्थित होत होतं काम. आणि विकल्याही तेवढ्या साड्या माझ्या भरपूर, त्याच्यात काही नाही माझं. पण इकडं नाही आली मी, कामाला इथं केले होते 4-5 वर्ष. नंतर मग घरीच लावलं मी, घरी अडचण होती त्याच्यामुळे घरीच लावलं होतं. पैठणमध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजेच पैठणी. चौकोनी नक्षी आणि पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते. उत्कृष्ट रेशमापासून बनवलेल्या या पैठणीला शासनाच्या विविध योजनांचं पाठबळ आता मिळतं. पैठणी साड्यांचं सौंदर्य साजरं करताना परंपरा जिवंत ठेवणाऱ्या विणकरांच्या समर्पणाचा सन्मान करणंही गरजेचं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात अपात्र होण्याच्या घटनेनंतर कुस्तीपटू विनेश फोगाटनं निवृत्तीची घोषणा केली आहे. विनेशला 50 किलो महिला कुस्तीच्या सुवर्णपदकाच्या सामन्यातून 100 ग्रॅम अधिक वजन भरल्यानं अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर समाजमाध्यमांवर अतिशय भावनिक होत तिनं निवृत्ती जाहीर केली. माझ्याविरुद्ध कुस्ती जिंकली, मी हरले. कुस्ती आणि माझं धैर्य संपलं आहे. आता माझ्याकडे आणखी ताकद उरलेली नाही. अलविदा. मी तुम्हा सर्वांची कायम ऋणी राहीन. मला माफ करा, अशा भावना विनेशनं व्यक्त केल्या. अंतिम सामन्यात अपात्र ठरवल्याच्या विरोधात विनेशनं आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक लवादामध्ये अपील केलं आहे. रौप्य पदक देण्यात यावं अशी मागणी तिनं या अपिलाच्या माध्यमातून केली आहे. यावर आज निकाल येण्याची अपेक्षा आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या विनेश फोगटचं अंतिम सामन्यातून अपात्र होणं सर्व भारतीयांच्या जिव्हारी लागलेली जखम आहे. केवळ 100 ग्रॅम वजन अधिक असल्यानं खेळण्याची संधी न मिळणं सर्वांनाच अन्यायकारक वाटतंय. मात्र ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये नियम कसे असतात, ही प्रक्रिया नेमकी कशी चालते हे समजून घेणं आणि विनेशच्या बाबतीत नेमकं काय झालं ते जाणून घेणं आणि या संपूर्ण घटनेचा सारासार विचार होणं आवश्यक आहे. अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वजनाचे नियम अत्यंत काटेकोर असतात, ज्यात कुठेही तडजोड केली जाऊ शकत नाही. पूर्वी कुस्तीचे सामने एकाच दिवसात होत असत, मात्र खेळाडू थकतात. त्यामुळे हे सामने 2 दिवसात घ्यावेत अशी विनंती मान्य करत हे सामने 2 दिवस घेतले जाऊ लागले. त्यामुळे साहजिकच वजन आणि इतर चाचण्याही दोन्ही दिवस होतात. खेळाडू आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करतात आणि अचूक वजन साधतात. अशा स्पर्धांमधली ही सामान्य प्रक्रिया असते, त्यात काही नवं नाही. विनेशनं 50 किलो वजनी गटात सोमवारी 3 सामने जिंकले. त्या सामन्यांच्या थकव्यानंतर रात्री तिनं आहार पाणी सेवन केल्यावर तिचं वजन 2 किलो 700 ग्रॅमनं वाढलं, असं तिच्या चमूचे प्रमुख डॉक्टर दिनशॉ पारडीवाला यांनी सांगितलं. मात्र हेही सामान्य होतं आणि रात्रभर तिनं तसंच तिच्या सहाय्यक चमूनं तिचं वजन कमी करण्यासाठी अनेकविध प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. सायकलिंग, व्यायाम, सौनाबादपासून ते केस आणि नख कापणं इतकं सगळं करून तिचं वजन कमी केलं. मात्र तरीही विनेशचं वजन 50 किलोपेक्षा किंचित म्हणजे 100 ग्रॅम जास्त भरलं आणि ती अपात्र ठरली. आपलं वजन स्पर्धेच्या निकषात बसवण्यासाठी खेळाडूंना अर्धा तास वेळ दिला जातो. यावेळेत उपाय करूनही तिला पात्रतेच्या निकषापर्यंत पोहोचता आलं नाही. या स्पर्धेत
53 किलो वजनी गटात अंतिम पंघाल पात्र ठरल्यामुळे विनेशला 50 किलो वजनी गटातच पात्र होण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र तिच्यासह संपूर्ण चमूनं प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हे यश तिला मिळवता आलं नाही. हे तिचं आणि देशाचं दुर्दैव. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल झालेल्या स्पर्धांमध्ये भारताच्या वाट्याला निराशा आली. भारोत्तोलनामध्ये मीराबाई चानूनं स्पर्धेतलं आव्हान तिचं संपुष्टात आलंय. काल 49 किलो वजनी गटात पदकासाठी झालेल्या लढतीत चानूनं 88 किलो वजन उचलत तसंच क्लीन अँड जर्कमध्ये 111 किलो वजन उचलत चौथा क्रमांक पटकावला. तर अविनाश साबळेलाही अंतिम फेरीत निराशा आली. 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साबळेनं हे अंतर 8 मिनिटं 14 सेकंद आणि 18 मिलीसेकंदामध्ये पूर्ण करत तो 11व्या क्रमांकावर राहिला. स्पर्धेत आज भालाफेकपटू नीरज चोप्रा पदकासाठी खेळेल तर भारतीय हॉकी संघाची कांस्य पदकासाठी स्पेनशी लढत होणार आहे. तर कुस्तीमध्ये 57 आज पात्रता फेरीचे सामने होणार आहेत. महिलांच्या स्पर्धेत आज अंशू मलिक तर पुरुषांच्या स्पर्धेत अमन सेहरावत पुढील फेरी गाठण्यासाठी खेळेल. गोल्फमध्ये एकेरी स्ट्रोक प्लेमध्ये आदिती अशोक आणि दीक्षा डगर यांचा सामना होईल. तर ॲथलेटिक्समध्ये 100 मीटर अडथळ्यांच्या रेपेचेंज प्रकारात यर्राजीचा सामना होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडच्या अविनाश साबळे पदकापासून वंचित राहिला. काल झालेल्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साबळेनं हे अंतर 8 मिनिटं 14 सेकंद आणि 18 मिलीसेकंदात पूर्ण करत तो 11व्या क्रमांकावर राहिला. यावर जय पराजय होत असतो. आगामी काळात तो नक्कीच चांगलं यश संपादन करेल अशी प्रतिक्रिया त्याचे वडील मुकुंद साबळे यांनी दिली आहे. प्रयत्न केले. आज वाटलं की बाबा जे होईन आपला गोल्ड भेटन. गोल्डापासून थोडं दूर राहिला. थोडी भावना थोडी वेगळी वाटते जरा की बाबा लई मेहनत केली त्यांनी गोल्ड घेईन असं अपेक्षा होते आपल्याला. पण चला हारजीत चालू असते. खेळ त्यामध्ये काय होतच असते. आता अपेक्षा आहे तो प्रॅक्टिस करतोय. त्याच्या असं तर पुढच्या वर्ष होऊन जाईल. कोलंबो इथं खेळल्या गेलेल्या मर्यादित षटकांच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताचा तब्बल 110 धावांनी पराभव करून सामन्यांसह मालिकाही खिशात घातली. श्रीलंकेनं विजयासाठी दिलेल्या 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कागदावर मजबूत वाटणारी भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. कर्णधार रोहित शर्मा याच्या 35 धावा या सर्वाधिक ठरल्या. वॉशिंग्टन सुंदर यानं 30 तर विराट कोहलीनं 20 धावा केल्या. उर्वरित खेळाडूंपैकी कुणालाही 2 अंकी धावसंख्याही गाठता आली नाही आणि 27व्या षटकांमध्येच भारताची खेळी 138 धावांवर संपुष्टात आली. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. मुसळधार पावसानं सध्या विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यातील पुराचं पाणी ओसरत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सांगली परिसरात कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं वाहतूक सुरू झाली आहे. मदत छावण्यांमध्ये राहणारे पूरग्रस्त आपल्या घरी परतले आहेत. आयर्विन पूल परिसरात पाण्याची पातळी 30 फुटांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे पुराचा धोका टळल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोल्हापुरामध्ये ऊस, भात, सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील 44 बंधाऱ्यांवर अद्याप पाणी आहे. इचलकरंजी, कुरुंदवाड भागामध्ये एसटी वाहतूक बंद आहे. कोल्हापुरात सध्या 184 मालमत्तांचं नुकसान झालंय. पंचगंगा नदी इशारा पातळीच्या खाली आल्यानं पाणी ओसरत आहे तर अनेक रस्त्यांची वाहतूक सुरू झाली आहे. जिल्ह्यात पुराचं पाणी ओसरत असल्यानं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं पर्लकोटा नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे इथली वाहतूक बंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं जायकवाडी धरणात पाण्याची पातळी कमी झाली आहे. धरणातून 10,302 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. तर विदर्भात मेघगर्जना आणि विजांसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. न्यूझीलंड दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेला केलं संबोधित. भारतानं शिक्षण क्षेत्रात केलेली उल्लेखनीय प्रगती केली अधोरेखित. लोकसभेत आज वक्फ कायद्यासंदर्भातील 2 महत्त्वाची विधेयकं होणार सादर. वक्फ कायद्यात सुधारणा प्रस्तावित.
रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर. प्रमुख व्याजदर जैसे थे. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारतीय अर्थव्यवस्था भक्कम. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास. तणावग्रस्त बांगलादेशात आज हंगामी सरकारची होणार स्थापना. सरकारचे प्रमुख म्हणून डॉक्टर मोहम्मद युनूस घेणार शपथ. अजूनही परिस्थिती नाजूक. बांगलादेशात अडकलेले राज्यातले विद्यार्थी अभियंते यांना मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा. अधिकाधिक विशेष विमानाद्वारे देशवासियांना आणणार परत. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था यंदाचा स्वातंत्र्य दिन अवकाशात पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करून करणार साजरा. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर. इस्रोच्या चांद्रयान 3च्या चमूचा गौरव. भारतीय विज्ञान संस्थेचे माजी संचालक प्राध्यापक जी पद्मनाभन यांना विज्ञान रत्न पुरस्कार. विदर्भासाठी वरदान ठरू शकणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 13 तालुक्यांना मिळणार सिंचनाचा लाभ. 4.25 लाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात अपात्र ठरलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटची निवृत्तीची घोषणा. अपात्र ठरवल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक लवादामध्ये केला अपील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनामध्ये मीराबाई चानूनं आणि अॅथलेटिक्समध्ये अविनाश साबळेनं केली निराशा. पदकाचं स्वप्न भंगलं. भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पदकासाठी उतरणार मैदानात. तर भारतीय हॉकी पुरुष संघाची कांस्य पदकासाठी स्पेनशी लढत. आणि तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यासह श्रीलंकेनं मालिकाही घातली खिशात. भारताचा 110 धावांनी झाला पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.